प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेसोबत केलेला शेती करार आणि आज संसदेच्या अधिवेशनामध्ये राहुल You have गांधी sold our mother, Bharat Mata. तर राहुल गांधी आज संसदेमध्ये बोलत असताना राहुल गांधींनी थेट नरेंद्र मोदींवरती आरोप केले आणि प्रश्न विचारले त्या आरोपामध्ये की भारत माता ही ह्या करोडो लोकांचा देश आहे आणि या देशाला विकताना तुम्हाला थोडी तरी शरम वाटली नाही का? डायरेक्टली तुम्ही अमेरिकेला विकून टाकलं. आज थेट सवाल राहुल गांधींनी सर्व खासदारांच्या समोर नरेंद्र मोदींना विचारले. थोडी तरी शरम आली नाही का तुमच्या जीवाला, की तुम्ही देशाला विकू तरी कसं शकले? तुम्ही लोकांना विचारत घेतलं नाही. इथं लोकशाही प्रधान राष्ट्र आहे हे. इथे लोकांच्या हातात सत्ता आहे. सत्ता लोकांच्या हातात आहे, तरी सुद्धा तुम्ही लोकांना थोडंही न विचारता डायरेक्टली अशी डील अमेरिकेसोबत करून टाकली. तर याबद्दल तुमच्या मनामध्ये काहीच वाटलं नाही का, की आपण किती लोकांचं नुकसान करत आहोत? करोडो शेतकऱ्यांचं नुकसान करत आहोत. आपण त्या देशाचं नुकसान करत आहोत, ज्या देशाला कृषी प्रधान देश म्हटलेला आहे. अमेरिकेला जसं युद्धप्रधान म्हटलेलं आहे, जेणेकरून म्हणजे जगामध्ये कोणत्याही राष्ट्राला युद्ध करायचं असेल, तर ते लोक युद्ध सामग्री तयार करतात आणि ती सामग्री विकून त्यांची अर्थव्यवस्था बळकट करत असतात. तसं भारत देशाची अर्थव्यवस्था ही युद्धप्रधान अर्थव्यवस्था नाही, कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत कशावर असते, तर ती फक्त आणि फक्त शेतमालामुळे मजबूत असते आणि ते कोणामुळे असेल, तर इथला बाप शेतकरी यामुळे असते आणि म्हणून राहुल गांधी आज संसदेमध्ये कडाडले, ज्याचं उत्तर नरेंद्र मोदींना देता आलं नाही. त्यापुढेही राहुल गांधी म्हणाले, की नरेंद्र मोदी डोळ्यामध्ये डोळे घालून कधीच बोलू शकत नाहीत. ते नेहमी खाली पाहतात, कारण की त्यांच्या मनामध्ये भीती आहे अमेरिकेची. तर अमेरिकेची इतकी भीती नरेंद्र मोदींना का आहे? आणि देशाच्या इतिहासामध्ये ही गोष्ट प्रथम घडले, की भारताच्या एका प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेच्या समोर गुडघे टेकवले आणि नतमस्तक झाले. इतिहासामध्ये आपल्या स्वतंत्र भारत राष्ट्रामध्ये आणि त्याआधीच्याही काळामध्ये आपल्या देशातील कोणताही प्रधानमंत्री अमेरिकेसमोर गुडघे टेकून नमलेला नाही. इंदिरा गांधींना सुद्धा नमवण्याचा प्रयत्न केला होता अमेरिकेने, पण इंदिरा गांधींनी त्यांना थेट उत्तरं दिली होती. भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे, ते आम्हाला इथे काय करायचे तर ते आम्ही करू. पाकिस्तानचे 2 तुकडे केले, पण अमेरिकेला मात्र नमले नाहीत. अमेरिकेने बरंच घाबरवण्याचा प्रयत्न केला इंदिरा गांधींना, पण त्या इंदिरा गांधी होत्या लेडीज असूनही त्या अमेरिकेला घाबरल्या नाहीत. उलट अमेरिकेला गुडघे टेकवायला लावले. ही येथील प्रधानमंत्र्याची ख्याती आहे मागील. इतिहासामध्ये ही पहिलीच गोष्ट आहे. बरं ठीक आहे, नमले ते नमले अमेरिकेसमोर, पण दुसरी एखाद्या गोष्टीमध्ये असतं, दुसरा एखादा करार असतं तर ठीक. पण थेट शेती करार, की ज्या देशाचा कणाच शेतकरी आहे आणि हा कणा मोडून पडला तर पुन्हा हा देश कधीही उभा राहू शकणार नाही आणि असा भयानक करार अमेरिकेसोबत करणं म्हणजे खऱ्या अर्थाने हा गुन्हाच आहे इथे. आणि हा जर एखाद्या सामान्य व्यक्तीने असा एखादा करार केला असता तर आज तो जेलच्या मध्ये असता, व्यक्ती तुरुंगवास मध्ये असता तो. पण आता थेट ज्या व्यक्तीने केलंय, ज्याच्या हातातच या भारत देशाची सगळे सूत्र दिलेले आहेत, त्या व्यक्तीने हे सगळं केलेलं आहे. आता दाद येथील शेतकऱ्यांनी मागायची कुणाकडे? आता पर्याय काय आहे फक्त? आणि म्हणून असे प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी इतके कडाडले, की अर्थात त्यांच्या खासदारांना वेगळं वाटत होतं म्हणून त्यांचे खासदार राहुल गांधींना थांबवण्यासाठी उठत होते. काही मंत्र्यांना पळ काढावं लागत होता तिथून, कारण थेट इथं देशाची विक्री केली असेल तर आता इथं जगणे आणि मरण्याचा प्रश्नच उरला नाही काही. आता देश गुलाम झाल्यात गंती आहे. तर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केल्यानंतर इथे किती देशभक्तांना प्राणाच्या आहुत्या द्याव्या लागल्या, हे सगळ्यांना माहिती आहे. तिरंगा झेंडा फडकवणाऱ्यांना हे माहिती नसेल का? आणि तरी सुद्धा तिरंगा झेंडा फडकवण्याची जबाबदारी आपण ज्यांच्याकडे दिली, तेच आज तिरंग्याची शान आणि बाण ही भारत माता विकायला निघाले. नवे नवे विकून टाकली. आता देशामध्ये उरलंय काय? जी देशाची अर्थव्यवस्थाच मेन होती, ती अर्थव्यवस्थाच यांनी कोलमडून टाकली, मोडून टाकली, नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता येथील जनतेने बघायचं कुणाकडे? आता अमेरिकेतून जे येईल ते नोकरदार खरेदी करतील आणि शेतकऱ्यांनी शेती पिकवायची कशी? जर पेकवलीच तर तो माल विकायचा कुणीकडे? कारण इथे तर आता सगळा घराघरामध्ये माल अमेरिकाचा जाईल. आता
पोट आपले पण खाद्यान्न आपल्याला त्यांचं खावं लागेल आणि शहरामध्ये तर परिस्थिती ही होईल, की शहरामध्ये जो नोकरदार आणि व्यापारी वर्ग बसलेला आहे, तो पूर्ण अमेरिकेचाच माल घेणार. कारण की का घेणार? की त्यांना रोज-रोज नित्य नवीन माल हवा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या नित्य नवीन मालामध्ये सुद्धा त्यांना तिसरी गोष्ट हवी असते, की किमती कमी असल्या पाहिजे. आता अमेरिकेच्या अर्थातच किमती कमीच असणार कारण की आपल्या या बाबाने काय केलेलं आहे, त्यांच्यावर कुठलाही टॅक्स लावायचा नाही म्हणून त्यांच्यासाठी दरवाजे खुले केलेत. विदाऊट टॅक्स या आणि विका आणि त्यांच्या सरकारची सबसिडी म्हणजे तो इतका स्वस्तामध्ये आता काहीही मिळेल नोकरदारांका की त्यांच्यासाठी सुखाचेच दिवस आहे. त्याच्यासाठी आपण आता डिटेल बोलूया पुन्हा एका व्हिडिओवरती. पण आता आज राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले त्याबद्दलही मात्र सरकार इथून पळ काढत आहे, उत्तर देत नाही. ठीक आहे, राहुल गांधींचे प्रश्न हे काँग्रेसच्या नेत्यांनी केले नसून राहुल गांधींचे प्रश्न हे करोडो शेतकऱ्यांच्या हृदयातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि म्हणून राहुल गांधींना उत्तरं नाही दिले तरी चालतील, पण येथील करोडो शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना उत्तरं नरेंद्र मोदींनी द्यायला हवे. त्यांना नसतील देता येत तर त्यांच्याकडे लाखोंच्या रूपामध्ये आंधळे भक्त बसलेले आहेत. त्यांनी सुद्धा हे उत्तरं दिले पाहिजे जनतेला. कारण की इथल्या शेतकऱ्यांनी आता जगायचं कसं? आणि जर आता विरोध काहीच केला नाही इथल्या शेतकऱ्यांनी, इथला शेतकरी जर रस्त्यावर उतरला नाही, इथल्या शेतकऱ्यांनी जर या कराराला बरखास्त केलं नाही, तर पुढे देशाचे हाल काय होतील? यांना वाटतं का आपण अमेरिकेचा माल खाऊनच जगूत आणि अमेरिकेवर इतका विश्वास म्हणजे आपल्या देशातल्या शेतकऱ्यावर विश्वास नाही आणि अमेरिकेवर इतका विश्वास आहे यांचा, अरे अमेरिका किती विषारी धान्य पाठवेल याकडे लक्ष नाही. काय-काय करून पाठवेल ज्याला फक्त पैसा कमवायचा आहे आणि अमेरिकेला फक्त पहिल्यापासून पैसाच हवा असतो. त्यांच्याकडे काही जबाबदारी नसते, नैतिक जबाबदारी वगैरे, वगैरे, अन्न सुरक्षेची जबाबदारी. कारण ते त्यांना जे खायचं असतं त्या बाबतीत ते जबाबदारी घेतात. त्यांना एखाद्या राष्ट्राला गुलाम बनवायचं असेल, तर त्या राष्ट्राला गुलाम बनवत असताना त्यांनी जबाबदारी कशाला घेतील चांगल्या गोष्टी काहीतरी मिळावेत म्हणून दुसऱ्या राष्ट्रांना? नाही. जर एखादं राष्ट्र गुलाम बनवायचं असेल, तर सगळ्यात आधी त्यांनी डायरेक्टली प्रधानमंत्र्याला गुलाम बनवून टाकला आणि हा प्रधानमंत्री बोटावर खेळल्यासारखं खेळतो अमेरिकेच्या. ट्रम्प तात्याला बोटावर खेळवतो आणि हा खेळत राहतो खेळण्यासारखा. म्हणजे इतिहासात देशात असा पहिला प्रधानमंत्री आहे, की ज्यांनी असे गुडघे टेकलेले आहेत. आणि जर याआधी एखाद्या प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेसोबत असे शेतीचे करार केले असतील आणि अमेरिकेसोबत असे गुडघे टेकवले असतील, तर निश्चितच आंधळ्या भक्तांनी सांगावं त्या प्रधानमंत्र्यांचं नाव. एकही नाही. आपल्या पहिलेच्या प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा साधा लाल गहूही न स्वीकारता इथं उपवास धरायच्या संकल्पना राबवल्या, घोषणा केल्या, संकल्प केले, लोकांनी स्वीकारलं. पण आज लोकांच्या विरोधात ती इतके प्रधानमंत्री उभे राहिलेत, तर हा प्रश्न आहे राहुल गांधींचा का? आणि का लोकांच्या विरोधात आपण आज काम करत आहे? सगळ्या म्हणजे एखाद्या बिझनेसच्या स्वरूपातला असता करार तर ठीक होता, पण डायरेक्टली हा भारत मातेचा तुम्ही डीलच करून टाकली तिथं आणि डायरेक्ट ते इंग्रज तरी थोडे-थोडे व्यापाराच्या दृष्टिकोनातून आले, नंतर स्थिर होण्याचा प्रयत्न केला, नंतर आपल्या देशाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला. नंतर इथल्या शाळा त्यांनी अनलिगली घोषित केल्या, त्यांच्या शाळा स्थापन केल्या वगैरे, वगैरे त्यांनी थोड्या-थोड्या दिवसांनी लावलं. पण नरेंद्र मोदींनी कुणालाही काही न कळू देता आतल्या बैठकीमध्ये अमेरिकेसोबत डील करणं आणि येथील शेतकऱ्यांना असा धक्का देणं, कित्येक शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये आता धडके वाढले असतील, की नेमकं आपण करायचं काय? आधीच शेतकरी आत्महत्या किती वाढलेल्या आहेत आपल्या देशामध्ये आणि एवढ्या शेतकरी आत्महत्या वाढलेल्या असताना आणखी शेतकऱ्यांसाठी हा धक्का म्हणजे नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांची किती काळजी आहे का शेतकऱ्यांविषयी मनात किती वैर आहे हेच उघड पडलेलं आहे ना आता. शेतकऱ्यांविषयी एवढं वैर का रे बाबा मनामध्ये? काय शेतकऱ्यांनी वाईट केलेलं आहे? अरे या देशामध्ये असे प्रधानमंत्री होऊन गेलेत, की ज्यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिलेला आहे आणि आज तुम्हाला जय जवान, जय किसानची काहीही किंमत राहिली नाही. आज तुमच्या समोर फक्त तुमचे ते 2-4 मित्र आहेत त्यांचाच जय जयकार असो आणि त्यांच्यासाठी तुम्ही गुडघे टेकवणार फक्त त्या मित्रांसाठी आणि तुमच्या खुर्चीसाठी यांच्यासाठी खुर्ची आता भगवान झालेली आहे आणि ती खुर्ची जाऊ नये म्हणून हे असले डील करत आहेत. मग आता खुर्ची महान का आपला बाप शेतकरी महान? आणि येणाऱ्या काळामध्ये
उद्यापासून 12 तारखेपासून तर अनेक संघटना रस्त्यावरती उतरणार आहेत. त्यांनी तय केलेलं आहे. यानंतर त्यांनी घोषणा सुद्धा केल्यात. राहुल गांधी जसे थेट संसदेत आता प्रश्न विचारत आहेत, तसे शेतकरी सुद्धा यानंतर थेट संसदेमध्ये घुसतील. तुमच्या खुर्च्या जप्त करतील आणि तुम्हाला प्रश्न विचारतील. नाही विचारले तर तुम्ही जसं लोकांनी प्रश्न विचारले, की त्यांना जसं जेलमध्ये टाकता, यानंतर शेतकरी रस्त्यावरती उतरून तुम्हाला उचलून शेतकऱ्यांच्या प्रत्येक गावामध्ये जेल आहे, ज्याचं नाव कोंडवाडा आहे. त्या कोंडवाड्यामध्ये तुम्हाला आणून टाकतील. कारण हे स्वतंत्र भारत राष्ट्र आहे. इथे सगळे अधिकार जनतेच्या हातात आहेत आणि जनतेच्या विरोधात जर एखादा करार इतर देशासोबत झाला असेल, तर जनतेला तो अधिकार आहे. अशा नेत्यांना, अशा लीडरांना, अशा गैरकानूनी करार करणाऱ्यांना, जनतेच्या विरोधात करार करणाऱ्यांना उचलून कोंडवाड्यात कोंडण्याचा अधिकार पण जनतेला आहे. तुम्हाला वाटत असेल, तुम्ही जर म्हणाल, "हे नाही, हे स्वतंत्र राष्ट्र नाही, इथं आमची सत्ता आहे, इथं भाजपची सत्ता आहे, इथं काँग्रेसची सत्ता आहे," वगैरे, वगैरे. तर ती पक्षाची सत्ता तुमच्या खिशात घालते जनता. कारण इथं करोडो लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आज शेतमालाला अमेरिकेसाठी दरवाजा उघडा करणं आणि आपल्या मालावर अशी बंदी घालणं म्हणजे आज लोकांच्या जगण्याचा आणि मरण्याचा प्रश्न आहे. लोकांनी जगायचं कसं हा तर प्रश्न निर्माण झालायच, पण मेल्यानंतर सुद्धा लोकांना इथं भारत देशामध्ये सगळ्या विधी करायला इतका खर्च लागतो ना, तर मेल्यानंतर सुद्धा मौत करण्यासाठी सुद्धा या देशाची अर्थव्यवस्था बळकट नसणार आहे. म्हणून इथं जगण्याचा प्रश्न तर आहे, पण मरण्याचा पण प्रश्न आहे. मरण पण सुखाचं ठेवलेलं नाही आता नरेंद्र मोदींनी. हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि येणारा काळ निश्चितच जनतेसाठी वनवासाचा आहे आणि म्हणून असं दिसत आहे डोळ्यासमोर. महान भयानक संकट आहे. आता काही वाटत नाही आपल्याला बातम्या ऐकायला वगैरे, पण येणाऱ्या काळात इतकं महान संकट आहे, कारण आपण मागील जेव्हापासून ते बीटीचे बियाणे येत होते, तेव्हापासून आपली शेती किती नापीक झाली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती वाढल्या, आपल्या देशी बियाणांचं किती नुकसान झालं आणि ते कसे लपवले गेले. इथे अमेरिकेतून येणारे बियाणे बॅक करूनही ते कसे भारतामध्ये सर्वत्र पसरले आणि जास्तीत जास्त पंजाबमध्ये पसरल्यानंतर पंजाब हा कॅन्सरचा कोठार म्हणून घोषित झाला. तिथे स्पेशल तिथे कॅन्सरची ट्रेन चालवावी लागते म्हणल्यानंतर बघा किती भयानक आहे अमेरिकेची प्रत्येक वस्तू. आणि याकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर एक दिवस भारत संपूर्ण कॅन्सरचं राष्ट्र म्हणून निर्माणला. आज कृषीप्रधान राष्ट्र म्हणून संबोधलं जातं. एक दिवस कॅन्सर राष्ट्र म्हणून हे भारत राष्ट्र आपल्याला समोर पाहायला मिळेल आणि म्हणून रस्त्यावर उतरलं पाहिजे. म्हणून सोशल मीडिया असेल, कुटुंब असतील, घराघरातून लोकांनी आवाज उठवला पाहिजे या कराराच्या विरोधात आणि हा करार बरखास्त करून टाकला पाहिजे. कारण की ट्रम्प तात्याला इथे झुकवलं पाहिजे. कोण कुठले लागून गेले, आपल्याला काय करायचे, एवढा श्रीमंत झालेला आहे अमेरिकेचा देश. मग आपल्याला काय काळजी आहे अजून त्यांचा माल इथे विकावा म्हणून? आपल्या देशात मका पिकत नाही का? नरेंद्र मोदींनी कधी शेतात जाऊन बघितलं की नाही? आपल्या देशात मका पिकते की नाही? अरे कुठली वस्तू आयात करावी लागते, जी वस्तू आपल्या देशामध्ये अत्यावश्यक आहे, ज्याच्यामुळे काही भागतच नाही, जनतेची उपासमार होत आहे आणि आपल्या देशामध्ये कुठल्याही भागामध्ये ती वस्तू पिकतच नाही, ती वस्तू आयात करावी लागते. मका आपल्या देशामध्ये पिकत नाही का? सोयाबीन आपल्या देशामध्ये पिकत नाही का? सोयाबीन सडत आहे आपल्या देशामध्ये, त्यालाच भाव नाही अजून. त्याच्याच याच्यात उद्योग उभारा आणखी. तिला निर्यात करण्याचं बघा, निर्यात सुद्धा करायची गरज नाही. आपल्या देशामध्ये व्यवस्थित नियोजन असलं ना, तर आपलीच अर्थव्यवस्था आपल्यामुळेच एवढी बळकट होते, की काहीच करायची गरज नाही. अंतर्गतच व्यापार आपले चांगले चालतात. आपल्याला निर्यातही करायची गरज नाही. पण सोयाबीन एवढी पिकत असूनही, इथे सडत असूनही बाहेरची सोयाबीन आणखी आणायची. कापूस इथे पिकत नाही का? अरे कापसाला भारतामध्ये पांढरं सोनं म्हणलं जातं आणि भारताकडे पांढरं सोनं पिकवणारा देश म्हणून पाहिला जातो कापसाकडे. आणि केवळ कापूसच नाही, कपास से कपडा इथं तयार होतो. कुठलीही बिजली न वापरता, कुठलंही पाणी न वापरता डायरेक्टली हातावरती इथं कौशल्य आहेत लोकांकडे. अगदी सहज छोटे-छोटे मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत लोक इथे कपडे तयार करतात बसल्या-बसल्या. अगदी सहज त्याचेही प्रॅक्टिकल आपण एका व्हिडिओमध्ये दाखवूयात. कपास से कपडा इथे तयार होतो. अर्थात हे स्किल तर कुठल्याही देशाकडे नाही. मग कापूस इथे पिकतो, मग अमेरिकेचा कापूस इथे कशासाठी? कपडा इथे तयार होऊ शकतो, मग अमेरिकेचे कपडे विकण्यासाठी अमेरिकेला का इथं दरवाजा खुला केलेला आहे? इथे साखर होते, तरी अमेरिकेचं ऊस उत्पादन तुम्ही इकडे आणणार.
अरे काय-काय आणणार आहे ते अमेरिकेमधून? अनेक रेडीमेड वस्तू सुद्धा अमेरिकेतून इथे आणत आहेत. नाही, नाही. गल्ली-गल्लीमध्ये आता खुले केलेलं आहे. गल्ल्या आमच्या, दुकानं त्यांचे. पोटं आमचे, खाणं त्यांचं. जनावरं आमचे, पशुखाद्य त्यांचे. पशुखाद्य इथं गवत पिकत नाही का इथं पशूंना मका नाही का पशूंना ऊस नाही का काय नाही इथं. इथं मुरघास तयार होतो. इथं अनेक प्रकारचे पशुखाद्य तयार करता तिथं मुंगफलीपासून पेंड बनते, राईपासून पेंड बनते, अनेक प्रकारचे तेलं, तिळापासून पेंड बनते. कितीक प्रकारचे तेल आपल्या देशामध्ये तयार होतात आणि ते तेल तयार झाल्यानंतर आपल्याला पेंड जनावरांसाठी मिळते, करडीपासून मिळते. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची पेंड मिळत असताना अमेरिकेतून पशुखाद्य कशासाठी? आणि मग एवढे प्रश्न निर्माण झालेले असताना शेतकऱ्यांच्या जीवाला काय वाटत असेल? एक वेळ असं आमच्या शेतामध्ये अ, इतकी छान तूर आलेली होती. अक्षरशः 200 पोतं तूर येणार होते. पण निसर्गाचा घाला घातला, गारपीट झाली. त्या ठिकाणी फक्त 25 पोते तूर झाली. अक्षरशः घरात आमची आई रडत होती गारपीट झाल्यानंतर. जर निसर्गाने नुकसान केलं, तर इतकं डोळ्यात पाणी येतं. तर प्रधानमंत्री नुकसान करत असेल शेतकऱ्यांचं स्वतःच्या हाताने, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात किती पाणी येत असेल आणि ते शेतकरी किती दाय रडत असतील. हे कॅटलीमधून चहा विकणाऱ्यांना कळणार आहे की नाही? का त्याच्या हाताला फक्त साखरेची गोडी लागलेली आहे. अरे बाबा रे, तो चहा जितका गोड लागतो ना, तितकंच त्याच्या अंगातून रक्त वाहत असतं शेतामध्ये ऊसाची पाचट काढत असताना आणि ऊसाला पाणी देत असताना आणि म्हणून शेतकऱ्यांच्या रक्ताची जाणीव कुठेतरी प्रधानमंत्र्यांना असली पाहिजे. निश्चितच आपल्यासमोर सुद्धा हे प्रश्न निर्माण झाले असतील. यावर मार्ग सोल्युशन काढणं हे आता लोकांना ठरवावं लागत आहे. आता शेतकऱ्यांनाच ठरवावं लागणार आहे. कारण इथे नोकरदार वर्गाचा काही प्रश्न नाही. त्यांना लाख-लाख, 2-2 लाख गबाड मिळून जातं. ते कशाला रस्त्यावर उतरतील कुणासाठी? आणि म्हणून फक्त शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे. यासाठी निश्चित आपल्या प्रतिक्रिया कळवा. सगळ्यांचा आवाज, येथील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद झाला पाहिजे. कमेंटमध्ये जय जवान, जय किसान लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.